आज आपण बनवणार आहे मस्त असा अंडा मसाला। तर अंडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अंडी। सर्वात आधी इथे मी 3 अंडी घेतलेली आहे आणि आज मस्त असा चटपटी आणि झणझणीत असा अंडा मसाला एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर अंडा मसाला कशा प्रकारे बनवायचा आहे चला तर पाहूया। एक इथं स्टीलचा वाटी घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे अंडीला आपण फोडून घेऊया। अशा प्रकारे अंडे मी इथं तिन्ही पण फोडून घेतलेले आहे। छान मिक्स करून घेऊया। बघू शकता छान मिक्स झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। सर्वात आधी अंड्यामध्ये आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार। थोडीशी ब्लॅक पेपर, ह्याने मस्त अशी चव येते ब्लॅक पेपर टाकल्याने। चवीनुसार थोडासा गरम मसाला, थोडासा जिरा पावडर, थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट, ही घरी बनवलेली लाल तिखट आहे आपली, थोडासा धना पावडर। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। वरून थोडासा फ्रेश धनिया टाकूया बारीक चिरून। मिक्स करून घेऊया। छान सर्व मिक्स झालेलं आहे। आता आपण हे उकडायला ठेवूया। इथे गॅसवर आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाहू शकता गरम करायला। पाणी आपलं गरम झालेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला ही वाटी ठेवायचं आहे। अशा प्रकारे पाणी थोडंसं ॲड करायचं आहे, जे वाटीत पाणी जाणार नाही इतकंच। अर्धा ग्लास मी इथं पाणी वापरलेले आहे। अशा प्रकारे ठेवायचं आहे। अशा प्रकारे वरून प्लेट ठेवून देऊया आणि 10 मिनिटं आपण उकडून घेऊया अंडी। इथं मी मिक्सरचं भांडा घेतलेले आहे, त्याच्यातून थोडंसं आपण मसाला काढून घेऊया। सर्वात आधी इथं मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे धुवून थोडीशी, ती टाकायचं आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून, वरची स्किन काढून ते टाकायचं। 7-8 लसणाचे पाकळ्या घेतले ते टाकूया। थोडंसं बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा ॲड करूया। इथं थोडीशी पांढरी डाळ घेतलेली आहे ते सुद्धा ह्याच्यात ॲड करूया। असं तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे। ह्याची आपण सर्व प्युरी बनवून घेऊया। 10 मिनिटं झाले आहे आपल्या अंडं ठेवलेलं बॉईल करायला। पाहूया आपण रेडी झालं आहे का। पाहू शकता किती फुलला आहे आपला अंडा। अंडा आपला रेडी झालेला आहे, मस्त नाकी बॉईल झालं आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सुरी टाकून चेक करायचं आहे। आपल्या सुरीला अजिबात अंडा लागत नाही, याचा अर्थ अंडा छान असं बॉईल झालेला आहे। आता आपण काढून घेऊया, वाटी बाहेर काढून घेऊया। इथं आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये आपण ऑइल टाकून घेऊया। कढाई आपली गरम झालेली आहे। इथं मी 1.5 पळी ऑइल ॲड केले आहे। 2 तेजपत्ता ॲड करायचा आहे आपल्याला। 2 छोटीवाली इलायची टाकायचं आहे चवीसाठी। थोडासा जिरा, बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। कांद्याला छान परतून घ्यायचं आहे, लालसर गोल्डन कलर येईपर्यंत। कांद्यातला कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया 2 मिनिटं। बघू शकता कांदा इथं आपला हलका ब्राऊन झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला ॲड करूया। मिक्सरमधून आपण बारीक केले होते ना, हा मसाला याच्यात ॲड करायचा आहे। मसाला छान मिक्स करून घेऊया। मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत, कच्चा स्मेल पूर्ण जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनिटं मसाला। मसाला परतून आपल्याला 2 ते 3 मिनिटं झालेला आहे। पाहू शकता ऑइल सर्व सेपरेट झालेलं आहे मसाल्यातून। आपण ह्याच्यामध्ये आता थोडे बेसिक मसाले ॲड करून घेऊया। सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ थोडंसं जपूनच वापरायचं आहे, आपण अंड्यात सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे।
अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धी चम्मच काश्मीरी लाल तिखट, थोडीशी घरी बनवलेले लाल तिखट ते सुद्धा ह्याच्यात ॲड करते, अर्धा चम्मच धना पावडर, चवीनुसार गरम मसाला, थोडीशी हळद, सर्व मिक्स करून घेऊया। काश्मीरी लाल तिखट टाकल्याने मस्त असा कलर येतो भाजीला, छान तरी सुद्धा येते। 2 मिनिटं आपल्याला मसाल्यातच सर्व मसाले परतून घ्यायचे आहे छान। थोडासा पाणी ॲड करूया मसाला परतण्यासाठी, जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही। तर मसाला छान परतून घ्यायचा आहे ऑइल सेपरेट होईपर्यंत। आपला मसाला छान परतलेला आहे, पाहू शकता ऑइल सुद्धा मस्त असं सेपरेट झालेलं आहे। आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया, मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ग्रेव्ही थोडीशी थिकच करायची आहे, इथं जास्त मसाला ग्रेव्ही पातळ नाही करायचे। मसाला अंडा जास्त पातळ नसतो, त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी ॲड करणार आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे, जास्त पातळ नाही करायचे। आता आपण हा ग्रेव्ही 2 मिनिटं शिजवून घेऊया। आपलं ग्रेव्हीला उकळी होते तोपर्यंत आपण इथं अंडा कट करून घेऊया। अंडा आधी आपण काढून घेऊया चम्मचच्या मदतीने। अंडा सहज निघतो, छान शिजलेला आहे अंडा आपला। अंडा आपण 4 पीसेसमध्ये कट करून घेऊया। पाहू शकता किती मस्त आपला अंडा शिजलेला आहे, एक नंबर रेडी झालेला आहे। अशा प्रकारे पीसेसमध्ये आपण कट करून घेतलेले आहे। अंड्यामध्ये छान ग्रेव्ही जावं म्हणून थोडेसे पीस छोटे कट करणार आहे मी। बघू शकता मस्त असे पीसेस आपण कट करून घेतलेले आहे अंड्याचे। आता आपण हा अंडे ग्रेव्हीमध्ये ॲड करूया। आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे एक एक पीस टाकून देऊया। छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अंड्याला आपल्याला ह्याच्यात जास्त शिजवायची गरज नाही, फक्त 2 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून मसाला आपला सर्व अंड्यात जाईल। बघू शकता आपला मसाला अंड्याला छान उकळी आली आहे ग्रेव्हीला। आता आपण इथं 2 चम्मच भरून मलाई ॲड करणार आहे। पाहू शकता मलाई इथं आपल्याला फ्रेश पाहिजे। मलाई सर्व मिक्स करून घेऊया। मलाई ॲड केल्याने भाजीला टेस्ट मस्त येते, एक नंबर ग्रेव्हीला। मलाई टाकल्यानंतर आपण 1-2 मिनिटं छान ऑइल सुटायपर्यंत बारीक गॅसवर ठेवूया। बघू शकता मस्त अशी आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे। पाहू शकता किती मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला, एकच नंबर। इथं आपण गॅस ऑफ करून टाकूया, बंद करून टाकू। वरून थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हिरवी, ती टाकायचं आहे। इथे मी
2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, ते तुकडे करून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण वरून ठेवून देऊया. अंडा मसाल्यामध्ये हिरव्या मिरच्या 1 नंबर लागतात. पाहू शकता किती सुंदर आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. एकच नंबर. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अंडा मसाला नक्की ट्राय करा. खाण्यासाठी चवीला अप्रतिम आहे आणि खूप टेस्टी, आणि हॉटेलमध्ये जसं भेटतं त्याच्याही पेक्षा भारी इथं आपण घरगुती अंडा मसाला बनवू शकतो. हॉटेलला जाऊन खायचं तुम्ही विसरूनच जाणार. अशा प्रकारचे अंडा मसाला आपण घरगुती मस्त बनवू शकता. मस्त खावा आणि स्वस्त राहा. पाहू शकता किती सुंदर आपलं अंडा मसाला रेडी झालेला आहे. 1 नंबर. बघूनच आहा, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मी तर आता अंडा मसाला एन्जॉय करायला चालले आहे. तुम्ही सुद्धा नक्की या अंडा मसाला खायला. तुम्हाला कसा वाटला अंडा मसाल्याचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.